प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत, या व्यवस्थांचा नीट वापर करून जसं आता भारतातलं पहिलं पाहिजे, मोदीजी जिंकल्यात 2014ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं, 15 वर्षापासून होतं। त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील, तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही। लाडक्या बहिणीमध्ये 26 लाख लोकांनी गैरफायदा घेतलेला, अनेक म्हणजे मुंबई असो पुणे असो अनेक मोठ्या शहरांमध्ये यांचा लाभ आहे। त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे। जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल। राज ठाकरेंनी सुद्धा मतचोरीचं एकदा पुन्हा ऐसा है कि गालिब ने कहा था दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब, बस वही मैं कहना चाहता हूँ। ये अपना दिल बहला रहे हैं और अपने कार्यकर्ताओं को बताने की कोशिश कर रहे हैं कि अपन तो जीत ही रहे थे, अपनी हार में कोई षड्यंत्र है ताकि कार्यकर्ता बिखर न जाए। लेकिन मैं उनको इतना ही कहना चाहता हूँ, जब तक अपनी हार का आत्मचिंतन ये नहीं करेंगे तब तक ये नहीं जीतेंगे। लोगों ने मोदी जी को चुनकर दिया है, लोगों ने हमको चुनकर दिया है। जब तक लोगों का अपमान करते रहेंगे और जब तक झूठ बोलते रहेंगे तब तक ये कभी जीत के नहीं आ सकते। खरगे जी ने ये कहा है कि बहुत पटेल अपने आंदोलन जी जो काम करते थे बोलते कम थे। क्या खरगे जी ने कहा है मोदी जी बोलते बहुत है, काम कम करते हैं। अरे मैं खरगे जी का वगैरह मुझे क्यों पूछते हो? खरगे जी बहुत चीजें बोलते रहते हैं, थोड़ी गंभीरता से लेते हैं हम लोग। गंभीरता से लेने वाले लोग थोड़ी है ये। राज ठाकरे आपल्याला वारंवार भेटतात, मग तिथे ठाकरे बंधूंचे ऍक्च्युअली हे सुरू का आहे राजकारणाचे लोकांना भ्रमित होण्याचं कारण नाही। आमची महायुती अभेद्य आहे, आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत। आम्हाला कोण भेटतं याच्यावरनं युत्या ठरत नसतात, कोण भेटतं याच्यावरनं राजकारण होत नसतं। राजकारणामध्ये महायुतीच लढेल आणि महायुतीच जिंकेल। तर मत चोरीच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। महायुती अभेद्य आहे, एकत्रच लढणार असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तर कोण भेटतं यावरून राजकारण होत नसतं असं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलंय।